देवाची नगरी पावन झाली या धरती। देव 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 माझा मल्हारी मातंड भैरवा मल्हारी। जय मल्हार चैरिटेबल ट्रस्ट श्री खंडोबा देव की पालकी 16 का शानदार आयोजन सिउड़ में किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में भक्तों ने पालकी को बैंड बाजे के साथ बड़े ही भाव भक्ति में दिखे। इस मौके पर ट्रस्ट के संस्थापक ने जानकारी देते हुए कहा कि पिछले 16 सालों से भव्य पालकी का आयोजन किया जाता है। इसके बाद महाप्रसाद का आनंद भक्तजन लेते हैं। साथ ही जय मल्हार चैरिटेबल ट्रस्ट के माध्यम से सामाजिक क्षेत्रों में भी काम किया जाता है। ऐसी जानकारी संस्थापक अध्यक्ष गुलाबराव भगवान ढोमरे ने व मंदिर सेवाकारी नरेश दलवी ने अपनी प्रतिक्रिया में दी है। मी श्री गुलाबराव भगवान ठोंबरे या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि इतर मंडळी माझ्याबरोबर आहे, सर्वजण कमिटीतले व इतर सर्वजण। आणि या मंदिराला 16 वर्षे पूर्ण झालेले आहेत। प्रत्येक सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही पालखी काढतो। देवाची पूजा अर्चा सर्व व्यवस्थित होतं आणि इथल्या लोकांच्या आग्रहास्तव हे मंदिर 16 वर्षापूर्वी बांधलं गेलं लोकांच्यासाठी। कारण ह्या नवीन मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचं खंडोबाचं मंदिर नाही आहे, म्हणून ह्या ठिकाणी हे मंदिर बांधलं गेलं आणि लोकांची सेवा आम्ही ह्या माध्यमातून करीत असतो। काय काय उपक्रम ठेवतात तुम्ही? उपक्रम इतर मेडिकल कॅम्प, बालसंस्कार, त्याचप्रमाणे दुसरं ज्येष्ठांसाठी आम्ही शिबिर भरवतो। मग उदाहरणार्थ डोळ्याचं शिबिर म्हणा किंवा इतर शिबिर म्हणा, शैक्षणिक दृष्टिकोनातून या विभागातील विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या उद्देश असा आहे की त्यांच्या ह्याच्यासाठी शिक्षणासाठी सगळ्या गोष्टी करतो, त्यांना मदत करतो। आणि दुसरा विषय असा आहे की महिला मंडळ या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। ते महिला मंडळातर्फे महिला मंडळाचा उत्कर्ष करण्याचा आमचा उद्देश आहे। अशा पद्धतीचे जो उपक्रम या ठिकाणी आम्ही करीत असतो। पालखी यात्रा झाल्यानंतर आम्ही साधारण येत्या रविवारी दरवर्षी इथं पालखीचं आयोजन करतो, खंडोबाच्या पालखीचं। ह्या विभागातील आणि बाहेरून सुद्धा भाविक येत असतात, त्यामुळे दरवर्षी हा आमचा कार्यक्रम होत असतो। हा कितवा वर्ष आहे? हा जवळजवळ आमचा 15 वर्षाचा कार्यक्रम, 15वा वर्ष असेल। 16 वर्ष पूर्ण झाली मंदिराला, पालखी काढून आम्हाला 15 वर्ष होत आहे। आज आहे खंडोबाची पालखी चाललेली आहे। आमच्या या ठिकाणी खंडोबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जे काही नेहमी असं पालखीचं आयोजन केलं जातं, अतिशय उत्साहामध्ये खंडोबाच्या पालखीचं या ठिकाणी आयोजन केलं जातं। या ठिकाणी सेक्टर 48मध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरात या सेक्टरमधून अनेक लोकांचं कुलदैवत खंडोबा आहे, त्या कारणाने अनेक लोक त्या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी येत असतात। आत्ताच सध्या त्यांनी त्या ठिकाणी साई स्वामींचंही प्रतिष्ठान त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे। खरोखर असे ज्यावेळेस उत्सव साजरे केले जातात त्यावेळेस मुलांना जी आपली या पाठीमागची भावना आहे ती समजती आणि त्याच्यामुळे यामध्ये सहभाग घेण्यासाठी सेक्टरमधून भरपूर लोक येत असतात आणि खूप उत्साहात अशी पालखी पार पडते। ही लोकांना काय आवाहन आहे? सध्याचं जे कलियुग चालू आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहे आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस असे काही धार्मिक सोहळे साजरे केले जातात त्यानिमित्तानं आपल्या आणि मुलांच्या कानावरती चांगले देवाचे 4 शब्द पडतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी अशा फंक्शनमध्ये भाग घेतला पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करते। सबको जय मल्हार। सिउड़ सेक्टर 48 में एक खंडोबा मंदिर, उसकी हर साल जो पालकी निकलती है
वो बड़े धूमधाम से और सभी नागरिकों का इसमें बहुत बड़ा योगदान होता है। इसमें छोटे बच्चे से लेके बूढ़े तक सभी लोग अगले आनंद से उत्साह से इसमें सहभाग होते हैं और सालों साल ये पालकी की संख्या भक्त लोगों की संख्या बढ़ रही है और उसमें पालकी के साथ महाप्रसाद का भी आयोजन हर साल किया जाता है और लोगों का बहुत सहकार्य मिलता है और उम्मीद है कि आने वाले सालों में भी लोगों का बहुत बहुत सहकार्य मिले और ये मंदिर का भी जीर्णोद्धार हो, नूतनीकरण हो और मंदिर में अच्छे अच्छे काम होने के लिए सभी नागरिकों का सहयोग जरूरी है और जल्दी ही मंदिर अच्छा उसका डेवलपमेंट हो जाएगा और हर साल लोगों का अच्छा प्रतिसाद मिलता है और बहुत आनंद आता है। लोगों का बहुत प्रतिसाद है और सालों साल ये बढ़ते ही जा रहा है। सर्वप्रथम सर्वांना जय मल्हार। आपल्या नवी मुंबई या ठिकाणी खंडोबाचं हे एकमेव मंदिर आहे। मागील 15 ते 20 वर्षापासून या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये आपण साई पालखीचे आणि साई भंडाऱ्याचे आयोजन करतो आणि हा असा अत्यंत चांगल्या प्रकारे सोहळा संपन्न होतो। या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबईतून समाज माध्यमातून सर्व समाज बांधवातून लोक येत असतात व आपल्या त्या खंडोबा देवाच्या सेवेमध्ये सामील होतात। याचा सर्वांना आनंद आहे आणि असेच यापुढे सर्वांनी सहभागी होऊन नवी मुंबईमधील सर्व तमाम मल्हारी भक्तांना आव्हान आहे की त्यांनी या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित राहून आपले योगदान द्यावे व श्री खंडोबा देवाचे दर्शन घ्यावे। सर्वांना पुन्हा एकदा जय मल्हार। आपल्या सिवूड्स विभागामध्ये आपले खंडोबा मंदिर एकच आहे। आपण बघतोय की दरवर्षी ही पालखी निघते। यंदाही अशी मोठ्या उत्साहामध्ये हा पालखी सोहळा सुरू आहे आणि सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला। याच्यामध्ये मी तरी सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आवाज टुडे पंकज विनोद सिंह रिपोर्ट, नवी मुंबई।